थंडी सुरू झाली की बाजारामध्ये येतात ते गाजर आणि आमच्याकडे अजून अर्धी थंडी संपली तरी गाजरचा हलवा काही झालेलाच. आता वर्ष किती आंबट खारट तिखट तुरट गोड गेलं तरी ना वर्षाच्या शेवट मात्र गोडच झाला पाहिजे नाही का. म्हणूनच आज करायला घेतला गाजरचा हलवा. आता हिचं आणि त्या टिकलीचं कनेक्शन काय आहे माहिती नाही. मी लावली आणि तिने काढली म्हणूनच समजा. मी आज खूपच आनंदी होते कारण यशवीचं सिलेक्शन झालं होतं शाळेच्या स्पोर्टमध्ये. तुमच्या मुलीला स्पोर्टमध्ये जास्तच इंटरेस्ट आहे आणि पुढली 5 वर्ष ना शाळेकडूनच तिला ग्रो होण्याचा चान्स आहे असेच तिचे स्पोर्ट्स सर म्हणत होते. आणि एका आईला याच्याशिवाय काय पाहिजे असतं. आता यशवीचे योगा कॉम्पिटिशन संडेला आणि तिचाच कॉस्ट्युम घेण्यासाठी आम्ही दुकानात गेलो. वाटेत येताना सेल दिसला. तीच ती बायांची सवय, घ्यायचं द्यायचं काही नाही आणि गेल्याशिवाय मागायचं नाही म्हणून मी पण गेले सेल हुंदडायला. तर वाणाच्या बऱ्याचशा व्हेरायटी होत्या. ते घरी येऊन करायला घेतला गाजराचा हलवा तर काय डब्यात तुपच संपलं. नवरा म्हणे तेलाचं कर बाई. मी म्हटलं अजिबात नाही. एक वेळचं किसलेलं गाजर खाऊन घेईन पण तेलाचा हलवा मी करणारच नाही. शेवटी आणलं बाबा तूप आणि केला एकदाचा गाजरचा हलवा. मी केलाय ना गाजरचा हलवा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.